जुने पाठ्यपुस्तक इयत्ता 3री, त्यातील एक धडा देवाला सारी प्रिय। संध्याकाळच्या 4-5 वाजण्याची वेळ होती। श्यामची आई देवळात गेली होती। श्याम घरीच होता। देवदर्शन करून आई आली तेव्हा श्यामने विचारले, आई मी जाऊ का बाहेर? आई म्हणाली, श्याम तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर। रस्त्यात एक महारीण बसली आहे, म्हातारी आहे अगदी। तिच्या डोक्यावरची लाकडांची मोळी खाली पडली आहे। ती महारीण आजारी व अशक्त दिसते आहे। तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये। श्यामने विचारले, आई लोकांनी बघितलं तर ते मला हसतील, मला मारायला येतील, खरंच का मी जाऊ? लोकांना सांग की ती म्हातारी इथं किती वेळ, कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार। मोळी विकून तिला परत महारवाड्यात जायचं आहे। श्यामची आई म्हणाली। आईचे म्हणणे ऐकायचे एवढे श्यामला ठाऊक। तो गेला। त्याने त्या म्हातारीला विचारले, का ग डोक्यावर काय द्यायला हवी आहे का मोळी? मी देतो असे म्हणून श्याम एकीकडून मोळी उचलू लागला। नको रे दादा, तुम्ही बामण, कोणी पाहिलं तर मारतील मला। ती गयवया करून विनवू लागली, पण श्यामने तिच्या डोक्यावर मोळी चढवली। अरे श्याम, ती महारीण ना, अरे तिला शिवलास का? श्रीभट्ट कोटूनचे अकस्मात उगवले व श्यामला बोलू लागले। त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरेही लोक बाहेर आले व श्यामला बोलू लागले। श्याम त्यांना म्हणाला, ती म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जायला, नदीतून जायचं आहे तिला। श्याम घरी आला। त्याची आई म्हणाली त्या म्हातारीला, आपल्याकडचं हाक मार, कुठं लांब जाईल मोळी घेऊन, आपल्याकडची लाकडंही सरली आहेत। ए मोळीवाली इकडे ये। श्यामने तिला हाक मारली, ती आली। श्यामच्या आईने तिला विचारले, म्हातारे आजारी का ग आहेस? होय माय, ताप लय येतोय, काय करायचं, पोटाला हवं ना, असे ती म्हणाली। श्यामने कगणीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले। त्याच्या आईने दुपारचा उरलेला भात पत्रवळीत आणला। अंगणाच्या कडेला बसून त्या म्हातारीने तो खाल्ला। पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली। श्यामची आई म्हणाली, श्याम, महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी। देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच लेकरे आहेत। तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतात। मला आवडेल ते तू करतोस, याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।